नमस्कार श्रोते हो. प्रज्ञादर्शन हे मानव, बुद्धिमान यंत्र व सकल सृष्टीच्या हितकारक सहनिर्मितीसाठी ज्ञानकणिका आणि कर्मकणिका या दोन मूलभूत संकल्पना मांडते. आणि या ज्ञानकणिका आणि कर्मकणिकांना प्रत्यक्ष जगात आकार देण्यासाठी संघातशास्त्र हे एक प्रभावी आणि व्यावहारिक साधन प्रदान करते. या ज्ञानयात्रेत आपले मनःपूर्वक स्वागत. या स्लाइडमध्ये आपण ग्रीक तत्वज्ञानाचा एक मोठा प्रवास पाहतो. हा प्रवास आहे मिथकाकडून विवेकाकडे. सुरुवातीच्या ग्रीसमध्ये जगाचे स्पष्टीकरण मिथकांमधून केले जात होते. देव, निसर्ग आणि मानवी जीवन यांची सांगड मिथकांमध्ये घातली जात होती. पण हळूहळू प्रश्न बदलला. हे असे का आहे? यामागे कोणता नियम आहे? याचे कारण काय? इथून तर्काधिष्ठित विचारांची सुरुवात झाली. सर्वप्रथम येतो प्रारंभीचा ग्रीस. येथे देवकथा, मिथके आणि परंपरा महत्वाच्या होत्या. त्यानंतर येतो पूर्व सॉक्रेटिक तत्वज्ञान. विचारवंतांनी निसर्गाकडे नव्या दृष्टीने पाहिले. विश्व कशापासून बनले आहे? त्यामागे कोणते मूलतत्व आहे? विश्वाची रचना कशी आहे? मिथकांऐवजी निसर्गाचा विवेकपूर्ण शोध सुरू झाला. यानंतर येतो सॉक्रेटिस. त्याने प्रश्न विचारण्याची पद्धतच बदलली. चांगले जीवन म्हणजे काय? न्याय म्हणजे काय? ज्ञान म्हणजे काय? संवादातून सत्य शोधण्याची पद्धत त्याने विकसित केली. त्याचा आग्रह होता स्वतःला जाणून घ्या. यानंतर येतो प्लेटो. प्लेटोने विचारांना रूप सिद्धांताची चौकट दिली. त्याच्यासाठी सत्य केवळ दिसणाऱ्या जगात नव्हते, त्यामागे एक आदर्श जग होते. त्यानंतर येतो अरिस्टॉटल. त्याने तर्कशास्त्राला व्यवस्थित रूप दिले, वर्गीकरण केले, निरीक्षण केले, निसर्गाचा अभ्यास केला. तत्वज्ञानाबरोबरच विज्ञानाच्या अनेक शाखांची पायाभरणी झाली. यानंतर येतो हेलिनिस्टिक काळ. स्टॉईक आणि एपिक्युरियन विचार पुढे आले. प्रश्न आता झाला होता, जग कसे आहे याबरोबरच या जगात आपण कसे जगावे. माणसाच्या जीवनातील सुखदुःख, संयम आणि शांतता यांचा विचार झाला. शेवटी येतो रोमन काळ आणि पुनरुज्जीवन. ग्रीक विचार नष्ट झाला नाही, तो जतन झाला. रोमन जगात पोचला. नंतर पुनर्जागरणातून पुन्हा जागा झाला. यातून आधुनिक जगाला तर्क, विज्ञान आणि राजकीय विचारांची मोठी परंपरा मिळाली. म्हणून या सर्व प्रवासाचा सार एका वाक्यात सांगता येईल. मिथकाकडून विवेकाकडे, श्रद्धेकडून प्रश्नाकडे, प्रश्नाकडून तर्काकडे आणि तर्कातून ज्ञानाकडे. ही ग्रीक तत्वज्ञानाची महान ऐतिहासिक वाटचाल आहे. या स्लाइडमध्ये आपण ग्रीक तत्वज्ञानाची त्रिसूत्री रचना पाहणार आहोत. ग्रीक तत्वज्ञानाला 3 मोठ्या प्रश्नांमधून समजून घेता येते. पहिला प्रश्न, वास्तव काय आहे? दुसरा प्रश्न, आपण कसे जाणतो? आणि तिसरा प्रश्न, मानवाने कसे जगावे? या 3 प्रश्नांमधून 3 प्रमुख शाखा तयार होतात. पहिली आहे मेटाफिजिक्स किंवा ऑन्टॉलॉजी. याचा मूलभूत प्रश्न आहे, वास्तव काय आहे? विश्वाची उत्पत्ती कशी झाली? पदार्थाचे स्वरूप काय आहे? अस्तित्व म्हणजे काय? बदल आणि स्थैर्य यांचा संबंध काय? दृश्य आणि अदृश्य यांचे नाते काय? थेलिस पासून सुरुवात होते, नंतर हेरॅक्लिटस बदलावर भर देतो, पार्मेनिडिस स्थैर्याचा प्रश्न उपस्थित करतो, एम्पेडोनिक्स प्लेटो आणि अरिस्टॉटल या विचारवंतांना पुढे नेतात. यातून तार्किक मेटाफिजिक्सची निर्मिती होते. आता दुसरा प्रश्न, आपण कसे जगतो? ही आहे एपिस्टेमॉलॉजी. ज्ञान मिळते कसे? निरीक्षणातून, तर्कातून, संवादातून की वैज्ञानिक पद्धतीतून? येथे सॉक्रेटिसचा संवाद महत्वाचा ठरतो.
प्लेटो ज्ञान आणि मत यांच्यात फरक करतो. अरिस्टॉटल निरीक्षण आणि वर्गीकरणाला महत्त्व देतो. स्टॉईक विचारवंत तर्कशुद्ध ज्ञानावर भर देतात. इथून तर्कशास्त्र, वैज्ञानिक तर्क आणि गणितीय तर्कशास्त्र यांची पायाभरणी होते. म्हणजेच वास्तव समजून घेण्यासाठी ज्ञानाची साधने तयार होतात. आता तिसरा प्रश्न, मानवाने कसे जगावे? ही आहे ॲक्सिओलॉजी. इथे प्रश्न केवळ सत्याचा नाही. प्रश्न आहे चांगले जीवन कोणते? नैतिकता म्हणजे काय? सद्गुण म्हणजे काय? न्याय म्हणजे काय? आनंद म्हणजे काय? सॉक्रेटिसने सद्गुण आणि नैतिक जीवनाचा प्रश्न पुढे आणला. प्लेटोने न्यायपूर्ण समाजाचा विचार केला. अरिस्टॉटलने सद्गुण आणि मानवी उत्कर्षाचा विचार केला. स्टॉईकांनी संयम आणि आत्मनियंत्रणावर भर दिला. एपिक्युरियनांनी सुख आणि शांततेचा विचार केला. त्यातून पुढे पाश्चात्य नैतिकता आणि राजकीय तत्वज्ञानाची पायाभरणी झाली. आता या तीन स्तंभांकडे एकत्र पाहूया. मेटाफिजिक्स विचारते वास्तव काय आहे? एपिस्टेमॉलॉजी विचारते आपण ते कसे जाणतो? ॲक्सिओलॉजी विचारते त्या ज्ञानाच्या आधारावर आपण कसे जगावे? म्हणून या स्लाइडचा मुख्य प्रवाह आहे वास्तव, वास्तवाकडून ज्ञानाकडे आणि ज्ञानाकडून मूल्ये आणि समाजाकडे. प्रथम आपण वास्तव समजून घेतो, मग त्याचे ज्ञान मिळवतो, मग त्या ज्ञानाच्या आधारे जीवनासाठी मूल्ये ठरवतो आणि त्या मूल्यांवर समाजाची रचना करतो. हीच ती ग्रीक तत्वज्ञानाची त्रिसूत्री रचना आहे. वास्तव समजून घ्या, ज्ञान मिळवा, मूल्यांनुसार जगा आणि समाज घडवा. या स्लाइडमध्ये आपण दोन महान बौद्धिक परंपरांची तुलना पाहतो. एक आहे भारतीय दर्शन आणि दुसरी आहे ग्रीक तत्वज्ञानाची परंपरा. दोन्हींचा प्रश्न वेगळा आहे, पण शोध एकच आहे, सत्याचा. भारतीय दर्शनाची दृष्टी मुख्यतः अंतर्मुख आहे. येथे सुरुवातीचे प्रश्न आहेत, चैतन्य म्हणजे काय? स्व म्हणजे काय? माणूस कोण आहे? या शोधातून पुढे येतात मोक्ष, ध्यान, धर्म आणि आध्यात्मिक साधना. भारतीय परंपरेत ज्ञान म्हणजे केवळ माहिती नाही, ज्ञान म्हणजे स्वतःचे आणि अस्तित्वाचे आकलन. म्हणून प्रमाणालाही महत्व आहे, मानसशास्त्रालाही महत्व आहे, भाषा आणि अर्थ यांचाही विचार होतो आणि अंतिम ध्येय आहे मोक्ष. आता दुसरी बाजू पाहूया. ग्रीक तत्वज्ञानाची दृष्टी तुलनेनं बहिर्मुख आहे. प्रश्न आहे निसर्ग काय आहे? विश्वाची रचना कशी आहे? मग पुढे प्रश्न येतो वास्तव आपण तर्काने कसे समजावून घेऊ? यातून कारणमीमांसा, तर्कशास्त्र आणि गणित विकसित होते. ग्रीक विचारवंतांनी निसर्गाचे निरीक्षण केले, वर्गीकरण केले, तर्क केला आणि प्रश्नांची उत्तरे शोधली. पण त्यांचा शोध केवळ निसर्गापुरता मर्यादित नव्हता. त्यांनी विचारले चांगले जीवन कोणते? इथे सद्गुण येतो, न्याय येतो आणि मानवी उत्कर्षाची संकल्पना पण येते. ग्रीक भाषेत याला युडेमोनिया म्हणतात, म्हणजेच मानवी जीवनाचे फुलणे, मानवी उत्कर्ष. आता या दोन परंपरांची तुलना करूया. भारतीय परंपरा विचारते जाणले जाणारे वास्तव काय आहे? जाणणारं कोण आहे? ग्रीक तत्वज्ञान विचारते जाणले जाणारे वास्तव काय आहे हेच महत्वाचे आहे. भारतीय परंपरा चैतन्य आणि स्व यांच्याकडे पाहते. ग्रीक परंपरा निसर्ग आणि विश्व यांच्याकडे पाहते. भारतीय मार्गात ध्यान आणि आध्यात्मिक साधना महत्वाची आहे. ग्रीक मार्गात तर्क, गणित आणि तार्किक अन्वेषण महत्वाचे आहे. परंतु दोन्हीचे उद्दिष्ट मानवी जीवनाशी जोडलेले आहे. भारतीय विचार म्हणतो स्वतःला जाणून मुक्तीकडे जा. ग्रीक विचार म्हणतो जग समजून घेऊन मानवी उत्कर्षाकडे जा. म्हणून या स्लाइडचा महान निष्कर्ष असा आहे, भारतीय म्हणतात मुक्तीकडून जगाकडे, ग्रीक म्हणतात जगाकडून उत्कर्षाकडे. दोन दिशा,
दोन दृष्टिकोन पण एकच मूलभूत शोध, सत्याचा शोध. भारतीय आणि ग्रीक परंपरा मानवतेच्या ज्ञानप्रवासाचे दोन महत्वाचे स्तंभ आहेत. आता आपण या भागाचा समारोप करीत आहोत. या विषयाने तुमची जिज्ञासा जागृत झाली असेल तर माझ्या संकेतस्थळावरील सविस्तर निबंध तुम्हाला या विषयाचे अधिक सखोल आणि व्यापक आकलन करून देईल. आपल्या सहप्रवासाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. नमस्कार.